नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. पहिल्यांदाच पैनगंगा नदी पात्र कोरडे पडल्याने 15 गावच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने महिलांना पायपीट करून 1 ते 2 किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्याचबरोबर जनावरांना देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पैनगंगा नदी पात्रात 5 TMC पाणी सोडण्यासाठी मराठवाडा विदर्भातील 15 गावच्या नागरिकांनी पैनगंगा नदी पात्रामध्येच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला आज पूर्ण 2 दिवस झाले आहे, तरी प्रशासनाने परोटीपर्यंत पाणी सोडण्याचा अद्यापपर्यंत निर्णय घेतला नाही. पैनगंगा नदी पात्रात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांचे पुतणे ॲडव्होकेट राहुल धनलाल नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू नाईक यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या उपोषणासंदर्भात जिल्हाधिकारी नांदेड यांच्याशी चर्चा करू व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ॲडव्होकेट राहुल नाईक यांनी यावेळी सांगितले. पाहूया काय म्हणाले ते. इथे आपले जवळजवळ 15 ते 20 गावाचे लोक उपोषणाला बसलेत. त्यांची खरंच एक मोठी पाणी टंचाई होती. खरं तर ही पहिल्यांदाच निर्माण झालेली असं मला कळालं इथे आल्यावर. आणि एवढे वर्ष असं पाणी टंचाईचा प्रश्न असं त्यांना कधी भासला नाही, कारण परतीचा पाऊस येत होता आणि त्यांचं पाण्याचा जो प्रश्न होता ते तसं त्यांचं सुरळीतपणे चालू होता. प्रश्न असा कधी आला नाही पाणीचा. या संदर्भात मी आता येताना आपले SDM साहेब मेघना मॅडमला पण भेटलो. आमच्या समवेत आमचे मामा होते, बंडू मामा, आणि त्यांना हे सगळं प्रश्न व्यवस्थित समजून सांगितलं की जवळजवळ 15 गावाचे लोक बसलेले आहेत म्हटलं कालपासून उपोषणाला, आणि ते नदी खोऱ्यात बसलेत आणि आजूबाजूला खूप जो वातावरण आहे किंवा तो अभयारण्य आहे बाजूला, आणि हे जंगली जे वन्य प्राणी असतात त्यांच्याकडनं त्यांना धोका पण होऊ शकते म्हटलं. त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, त्यांनी सगळे प्रश्न व्यवस्थित ऐकून घेतलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ते स्वतः उद्या कलेक्टर साहेबांना भेटायला जाणार आहेत आणि आपले जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित त्यांच्याकडे मांडतील असं त्यांचं म्हणणं होतं. आणि दुसरी गोष्ट, इंद्रनील नाईक साहेबांसोबत माझी काल पण चर्चा झाली आणि आज सकाळी पण. त्यांचं असं म्हणणं होतं की तिकडनं ते काही थोडं पाणी सोडणार आहेत त्यांच्याकडनं, तसं त्यांनी सांगितलं. तिथल्या यवतमाळच्या कलेक्टरला ते बोललेत म्हणून. उद्या मी तसं मुंबईला चाललो, त्यांना प्रत्यक्ष भेटून बाकीचे प्रश्न वगैरे, की थोडंसं पाणी सोडलं तर तेवढं इथपर्यंत येणार नाही, कामी येणार नाही, कारण याच्या आधी पण थोडं सोडलं होतं. ते मागे हिमायतनगरच्या एका गावापर्यंत येऊन ते थांबलं, इथपर्यंत आलाच नाही. आणि त्यांना विनंती करतो की पुढे जसं बंधाऱ्याचं काही होऊ शकतं का, एखाद बंधारा इथे मिळत असेल आम्हाला या ठिकाणी, तर आमचं हे कायमचं मिटेल, पाणीचा जो प्रश्न आहे तो कायमचा मिटेल असं मी उद्या भेटून त्यांना सांगणार. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची जितकी गरज आहे तितकीच पाण्याची देखील गरज आहे. आणि हे 15 गावचे नागरिक पाण्याचा प्रश्न घेऊन नदी पात्रात उपोषणाला बसले आहेत. त्यासाठी प्रशासनाने याची दखल घेऊन हा उपोषणाचा मार्ग निकाली काढावा असे आवाहन व विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक यांनी उपोषण भेटी दरम्यान प्रशासनास केले आहे. उपोषणकर्त्याला भेट देण्यासाठी आलेलो आणि खरीच यांची जी समस्या आहे अति गंभीर समस्या आहे आणि जीवन मरणाचा प्रश्न पाण्याशी असतो, निगडीत असतो, आणि तो प्रश्न शासनाने यांना निकाली लावण्याचा प्रयत्न करावा पाहिजे. कारण इथलचे प्राणी, इथलचा जो एरिया आहे एवढा, म्हणजे आम्ही इथे येऊन बघितलं तेव्हा माहीत झालं की आम्हाला असं वाटत होतं पहिले, असं आपण जेव्हा बसले ते यांची चर्चा चालू होती 8-10 दिवसापासून, आम्हाला थोडंसं वेगळं वाटत होतं, हे काहीतरी सांगत असेल. पण खरी परिस्थिती अशी आहे की पाणी नसला तर यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न शासनाने निकाली काढावा
कारण इथं पाणी नसलं तर हे जगूच शकत नाही. आणि इथलच्या या परिसरातली एवढी परिस्थिती गंभीर आहे की ही नदी एवढी खोल आहे का इथं पाण्याचा लेवल कोणत्याही 300 ते 500च्या खाली पाण्याचा लेवल आहे. आणि इथं या डवामध्ये पाणी नसलं, या नदीमध्ये या पात्रामध्ये पाणी नसलं, यांचं जीवन उद्ध्वस्त होण्याची संभावना पुढं आपण टाळू शकत नाही. आणि त्याच्याकरता शासनाने यांच्याकडे लक्ष द्यावं आणि यांच्या ज्या उपोषणकर्त्यांची मागणी आहे या निकाली काढाव्या असे आमचं शासनाला विनंती आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.